अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 21 मे रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय की जून, जुलै व ऑगस्ट महिन्याचं रेशन धान्य महाराष्ट्रातील गरजू रेशन कार्ड धारकांना मोफत व पूर्णपणे वितरित करण्यात यावं। प्रत्येक व्यक्तीसाठी 2 किलो गहू, 3 किलो तांदूळ, अंत्योदय योजनेअंतर्गत 20 किलो तांदूळ व 15 किलो गहू प्रति कार्ड पूर्णतः मोफत वितरण करण्यात येणार आहे। नांदगावचे तहसीलदार सुनील सौदानी यांनी देखील या निर्णयावर शिक्कामोर्तब करत सांगितले की कोणत्याही लाभार्थ्यांच्या वाट्याचं धान्य कपात होणार नाही। सर्व नागरिकांचे वेळेत रेशन दुकानावर जाऊन आपलं धान्य उचलावं, तसेच रेशन वेळेत उचलावे। अडचण असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। तर जे गेली 3 महिन्याचं धान्य वितरण होणार आहे असं शासनाचे आदेश आहे, त्याची तुम्ही अंमलबजावणी केलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पावसाळी मोसममध्ये अनेक लाभार्थ्यांना वेळेवर धान्य उपलब्ध होत नाही, म्हणून नांदगाव तालुक्यासाठी 3 महिन्याचं म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचं धान्य एकाच वेळेत देण्याचे शासनाचे निर्देश आहेत। त्या पद्धतीने नांदगाव तालुक्यामध्ये आपण जून महिन्याची वाटप आता संपलेली आहे। जुलै महिना जवळपास संपूर्ण संपत आलेला आहे, त्याचंसुद्धा धान्य वाटप झालेलं आहे आणि ऑगस्ट महिना 30 जूनपर्यंत आपल्याला वाटप पूर्ण करायचं आहे। सर, जे काही अंत्योदयचं धान्य आहे, रेशन दुकानदार म्हणता कपात आहे शासनाकडनंच, हे कपात आहे का काही? अशी कुठलीही कपात केलेली नाही आहे। अंत्योदयाचे जे इष्टांकप्रमाणे धान्य दिलेलं आहे ते संपूर्ण धान्य अंत्योदय आणि PHS लाभार्थ्याप्रमाणे सदस्य संख्येनुसार त्याचं 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ या पद्धतीने त्याचा रेशो ठरलेला आहे आणि त्या पद्धतीनेच अलॉटमेंटसुद्धा झालेली आहे। अंत्योदयचं 35 किलो धान्य असतं, 20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ, बरोबर, त्यानुसारच त्याचं वाटप चालू आहे। म्हणजे त्याच्यात कपात वगैरे कुठली नाही? कुठली कपात करण्यात आलेली नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।